देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. घरगुती गॅसच्या पुरवठ्यामध्ये 75% वाढ. वाढणाऱ्या किमतीचा भार सरकारनं सहन केला. फडणवीसांकडून स्पष्ट. मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीत खोटं बोलतायत. सर्व सुरळीत सुरू आहे, मग केरोसिन का सुरू केलं? भास्कर जाधव यांचा सवाल. 8 ते 10 वर्षांपासून बंद असलेलं केरोसिन का वाटताय? जाधवांची टीका. जिथे पीएनजीचं वाटप सुरू आहे तिथे तातडीनं पीएनजी घ्यावं. 3 महिन्यानंतर त्या ठिकाणी कदाचित एलपीजी बंद होईल. पीएनजीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे. पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. मुंबईसह नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 12व्या दिवशी देखील घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा. एचपी गॅसच्या गोडाऊनबाहेर पहाटेपासूनच रीक. काही ठिकाणी बुकिंग करून देखील गॅस मिळत नसल्यानं नागरिक हैराण. रत्नागिरीमध्ये एलपीजी गॅस वाहतुकीला कायदेशीर संरक्षण मिळणार. एलपीजी गॅस टँकर आणि सिलेंडरची वाहतूक पोलीस संरक्षणात होणार. गॅस वाहतुकीला अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई होणार. नांदेडमध्ये पेट्रोलसाठी गर्दी होत असल्यानं 15 दिवस जमावबंदीचे आदेश. 5 किंवा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मज्जाव. 1 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत निर्णय लागू. नालासोपारा पूर्वमधील गुजरात सीएनजी पंपावर अतिरिक्त पैसे घेऊन काळाबाजार. धानिवबाग मधील सीएनजी पंप वसईच्या तहसील पुरवठा विभागाकडून सील. रिक्षा चालकांकडून अतिरिक्त 50 रुपये आकारल्याचं समोर. खरातचे अनेक कारनामे समोर येतात. या संदर्भातील टॉप 9 बातम्या पाहूयात. खरातनं सावकारी व्यवसायात देखील मोठं जाळं निर्माण केलं होतं. सावकारी व्यवसायात काही मोठे राजकारणी, अधिकारी वर्गाचाही समावेश. काही मोठ्या भक्तांनी काळा पैसा सावकारीसाठी दिल्याचीही सूत्रांची माहिती. भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती. दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर. खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचं सुद्धा समोर. ओळख असणं म्हणजे कृत्यात सहभागी असणं होत नाही. खरातनं महिलांसोबत केलेल्या घृणास्पद कृत्याबाबत माहिती नव्हती. घटनेचा निषेध करतो. खरातला कठोर शिक्षा व्हायला हवी. आरोपांवर दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण. मंत्रालयासोबतच खरातचा सगळीकडे वावर. खरातला सरकारनं राजमान्यता दिली होती. संजय राऊत यांचा आरोप. तर सत्ताधारी सांगतात 40 आमदार खरातच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते. राऊतांचा दावा. पोलिसांनीच पीडितांचे व्हिडिओ व्हायरल केले असतील. ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंचं वक्तव्य. पीडितांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं. खरातला सुया टोचून मारलं पाहिजे. एका दिवसासाठी कायदा बदलून खरातला भर चौकात शिक्षा द्या. सुधीर मुनगंटीवार यांचा संताप. चाकणकरांनी राजीनामा दिला हे योग्यच केलं, अशीही प्रतिक्रिया. भोंदू खरातची एसआयटीकडून सलग 10व्या दिवशी चौकशी. काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबत देखील चौकशी. भोंदू बाबाचे सावकारी व्यवसाय, हवाला रॅकेटबाबत चौकशीची शक्यता. भोंदू खरातच्या सांगण्यावरून लोकप्रतिनिधीनं बँकेची जागा बदलली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांचा दावा. नाशिक जिल्हा बँक द्वारका परिसरातून सीबीएस परिसरामध्ये स्थलांतरित केली. चौकशी संदर्भात पोलिसांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पत्र दिल्याची माहिती. चाकणकरांनी राजीनामा दिला असून विरोधकांकडून टीका सुद्धा करण्यात आली आहे. पाहूयात या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. चाकणकरांना पुढे करून सहकाऱ्यांना वाचवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न. नेत्यांचे पाप लपवण्यासाठी चाकणकरांचा वापर केला जातोय. भास्कर जाधव यांची टीका. सरकारनं चाकणकरांवर कारवाई करून थांबू नये. खरात प्रकरणात असलेल्या सर्वांवर कारवाई करावी. भास्कर जाधव यांची मागणी. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावरून रोहिणी खडसेंची टीका. वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला माज 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला. रोहिणी खडसेंची टीका. चाकणकरांना पदाची गरिमा देखील ओळखता आली नाही याचं दुःख वाटल्याची मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांची भूमिका योग्य असून निष्पक्ष चौकशीसाठी पदावरून बाजूला होणं योग्य असल्याचं केलं वक्तव्य.
चाकणकरांचा एका ओळीचा राजीनामा कर्माचे फळ चुकत नाही, ह्याच जन्मात भोगावं लागतं. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया यांची टीका. ज्यांची प्रकरणं दाबली त्यांना हा राजीनामा समर्पित. दमानियांचं ट्विट. तर चाकणकरांना जबरदस्तीनं राजीनामा द्यायला लावला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या लढ्यामुळे पक्षानं राजीनामा द्यायला लावला. दमानियांची प्रतिक्रिया. निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची 450 कोटींची कंपनी. चौधरी हा तटकरेंच्या जवळचा माणूस. अंधारेंचा तटकरेंसह चाकणकरांच्या पतीवर आरोप. रुपाली चाकणकरांचे आर्थिक स्रोत तपासण्याची मागणी. खरात प्रकरणात सुनील तटकरे आणि चाकणकरांना सहआरोपी करा, विकास लवांडे यांची मागणी. तर विरोध करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिपद देऊ नका असा आग्रह खरातनं तटकरेंना केला. लवांडे यांचा गंभीर आरोप. विकृत भोंदूचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणे हा केवळ कायद्याचा भंग नसून समाजावरचा आघात. खरात प्रकरणातील व्हायरल व्हिडिओवर चित्रा वाघ यांचं वक्तव्य. विकृतीला व्हायरल होऊ देऊ नका, चित्रा वाघ यांचं आवाहन. बाकी नेते बुवाबाजीवर पैसे उडवतात, मी जनतेला मदत करतो, कार्यकर्त्यांना सर्वोच्च मानतो, पाठीत खंजीर खुपसणं आम्हाला जमत नाही, आमची कामं सरळ आहेत, तुम्ही तुमच्या घरात चौकशी करा. गायकवाड यांची श्वेता महालेंवर टीका. अंधारेंनी अतुल सावेंचे खरात सोबतचे फोटो दाखवले, तर सुषमा अंधारेंनी दाखवलेल्या फोटोत तथ्य नाही. भोंदू खरातची आणि माझी ओळख नाही, अतुल सावेंचं स्पष्टीकरण. आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या. राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं आहे, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील. राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं खासगीत विधान. ज्या पक्षाला वटवृक्ष म्हणून अजितदादा काम करत होते तिथल्या महिलांना देखील अजितदादांनी न्याय दिला. अजितदादांच्या आठवणीत रुपाली ठोंबरे पाटील भाऊक. डीजीसीएकडून व्हीआयपीच्या प्रवासासाठी नव्या गाईडलाईन्स जाहीर. मात्र 2014च्या तुलनेत 2026च्या नव्या गाईडलाईन्स थोड्या विस्तृत. 2014 मधील गाईडलाईन्सची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही. रोहित पवार यांचा आरोप. अजित पवारांच्या अपघाती निधनाला 2 महिने पूर्ण. अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचं ट्विट. तर दादा अजूनही आपल्या अवतीभवती असल्याचं वाटतं, सुप्रिया सुळेंनी देखील व्यक्त केल्या भावना. झिरवाळांच्या व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे, संजय राऊत यांची मागणी. विरोधी पक्षाच्या बाबतीत घटना घडल्या असत्या तर आधी फाशी मग चौकशी असं म्हणत लगावला टोला. तर मुख्यमंत्र्यांनी कालच चौकशीचे आदेश दिले आहेत, लवकरच सत्य समोर येईल. दत्ता भरणे यांचं प्रत्युत्तर. नरहरी झिरवाळांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निर्णय घेतील. झिरवाळांवर मंत्री बावनकुळे यांची प्रतिक्रिया. पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई आणि एसपी तुषार दोशी एकत्र. त्यांची का अडचण करता, मला खासगीत विचारा, सर्व सांगतो. एसपी तुषार दोशींवर विचारलेल्या प्रश्नावर देसाईंची प्रतिक्रिया. मलबार हिल विधानसभेतील सर्व गॅस वितरकांना मनसेचं पत्र. सामान्यांना डावलून जैन समाजावर विशेष प्रेम दाखवल्यास दणका देणार. मलबार हिल विधानसभेतील गॅस वितरकांना मनसेची तंबी. मंगलप्रभात लोढा हे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत की एका विशिष्ट समाजाचे मंत्री आहेत? ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांचा सवाल. दरम्यान जैन समुदायाला गॅस हवा असल्यास कार्यालयाशी संपर्क करा असं पत्र मंत्री लोढा यांनी जैन समुदायासाठी लिहिलं.